value theorem. MVTs. Total 3 mean value theorems are there with us. Okay, first small I. Yes. Rolls. Rolle's mean value theorem. Rolle's MVD. Statement. Let f of x be a real valued function. Which is continuous in the closed interval AB and differentiable in open interval AB and f of A is equal to f of B and f of A is equal to f of B, then there exists a value of x is equal to C. There exists a value in x is equal to C. X is equal to C in the open interval AB such that f dash of C is equal to 0. Right on the statement. Have you understood the statement? What is states? Yes, sir. Huh? Hello? Yes, sir. काय सांगता कळालं का तुम्हाला? Yes, sir. काय सांगतं हे? एक रियल व्हॅल्यू एक फंक्शन आहे f of x which is continuous in closed interval AB and which is differentiable in open interval AB and f of A is equal to f of B. जर असं असेल तर तिथं एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते C. x is equal to C एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते ओपन इंटरवल AB मध्ये. कशी एक्झिस्ट होतीये? f dash of C is equal to 0. त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x at C the value will be 0. असा एक C त्या ओपन इंटरवल AB मध्ये एक्झिस्ट होत असतो. कधी? जर तो फंक्शन कंटिन्युअस असेल, डिफरन्शिएबल असेल आणि f of A is equal to f of B असेल तर. असं कोण सांगतं? रोल्स मीन व्हॅल्यू रोल्स. तो मॅथमॅटिशियन आहे, तो सांगतो की असं होतं. ठीक आहे? दिस इज द स्टेटमेंट. राइट द स्टेटमेंट एवरीवन. No need to verify the statement because it is given to us. Just we have to solve the examples. Getting? Yes, sir. Okay. Good. Yes, Statement दिला सर्वांनी? Yes, sir. yes, sir. Write down everyone. Example for 3 marks.
First, verify the Rolle's theorem. Verify the Rolle's theorem for f of x is equal to x minus 3 x plus 2 in the closed interval minus 2 comma 3, in the closed interval minus 3 2. Everyone have written the question now? Yes. Hello. Yes, sir. येते का? आलं का? समजतंय का? बघा. Okay, this is our given function. Solve करायचं याचं? Yes, sir. Answer. Primary steps. Let the first write on the given function. F of x is equal to, I will change my pen, x minus 3 x plus 2 in the open interval minus 3 2 implies what is the value of a here? A किती येतोय ओपन इंटरवल ए बी शी कंपेअर केलं तर -2. and b is equal to 3. बरोबर आहे का माझं? Yes. ओके, दिस इज अवर प्रायमरी इन्फॉर्मेशन. फर्स्ट, आता ते काय काय पाहिजे? एफ ऑफ एक्स हा कंटिन्युअस पाहिजे. कशामध्ये? हे ए बी मध्ये -2 3 मध्ये आणि डिफरन्शिएबल पाहिजे. क्लिअरली दिस इज द अल्जेब्रिक फंक्शन. इट इज अ पॉलिनॉमियल इन एक्स and polynomial functions are always continuous and differentiable. Polynomial functions are always continuous and differentiable. Okay, Differentiable. Yes. त्यामुळं ते डायरेक्ट दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. तुम्हाला फक्त हे व्हेरीफाय करायचंय एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येतं की नाही ते. ठीक आहे, मी इकडे घेतो आता सेकंड बोर्ड वरती. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला हा? एक्स मायनस 3 एक्स प्लस 2. ओके, फर्स्ट पार्ट काय सांगतं ते फक्त स्टेटमेंट लिहायचं. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल -2 3. सेकंड, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल In open interval -2 comma 3. इन ओपन इंटरवल -2 3. ओके, थर्ड कंडिशन काय आहे? तुम्हाला एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी चेक करावं लागेल. दॅट इज एफ ऑफ -2 किती येतोय? यात जर -2 ठेवलं तर आन्सर किती येणार आहे? किती येतं आन्सर? 0. झिरो. इथं -2 प्लस 2 -2 प्लस 2 0 0 इंटू एनिथिंग. 0. आणि जर 3 ठेवलं तर किती येणार आहे? 0. 0. येते. तिसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. Yes. Yes, sir. Then there exists the value x is equal to c in कशामध्ये एक्झिस्ट होते? ओपन इंटरवल -2 to 3 मध्ये एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते सच दॅट कशी? f dash of c is equal to 0. How the value is exist? f dash of c is equal to 0. Getting? Yes, sir. ओके. हा, आता बघूया. पहिला पहिल्यांदा आपण हे लिहून घेऊ अगोदर. एफ ऑफ एक्स किती आहे? एक्स मायनस 3 एक्स प्लस 2. बरोबर आहे. आता तुम्हाला याचा एफ डॅश फाइंड आउट करावा लागेल. एफ डॅश ऑफ एक्स किती येतो याचा? यू विल टू व्ही रूल यूज करायला. पहिला ब्रॅकेट ऍज इट इज ठेवला. एक्स प्लस 2. एक्स मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1. 1 minus 0 is 1 plus x minus 3 as it is x plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1. आलं. आता हे f dash of c, आता x च्या ठिकाणी c पुटअप करा. c पुटअप केलं याच्यामध्ये किती येतं? हे c plus 2 plus c minus 3. बरोबर का? Yes, sir. As f dash of c is equal to 0 implies काय येतं? हे
c plus 2 plus c minus 3 is equal to किती येते व्हॅल्यू is equal to 0. is equal to 0. का लक्षात आलं ना, कारण f of c कसा आहे आपला 0 येतो. 0. c plus c 2c आणि हे 2 minus 3 -1 minus 1 is equal to 0 implies c is equal to 1/2 1/2. yes 1/2 value lies between these open interval -2 to 3. yes Yes, करेक्ट sir. आहे. जर 2 किंवा 3 व्हॅल्यू आल्या तर कुठली Yes, व्हॅल्यू sir. कन्सिडर करायची या ओपन इंटरवल मध्ये एक्झिस्ट होणारी. गेटिंग yes sir. ओके कंप्लीट करा आता हे. पहिल्यांदा ए आणि बी आयडेंटिफाय करायचं आणि नेक्स्ट प्रोसेस जी काय असेल ती पुढची प्रोसेस कंप्लीट करू शकता. आणि जर तुम्हाला बोलायचं नसेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घ्यायचं. परत परत तेच तेच सांगायला लावू नका. If you want to say something, then only you can unmute yourself and you can speak. If you don't want to speak anything, mute yourself. Why? I don't know why you are disturbing the others. So many times we have discussed the same thing. If you don't want to say something, just mute yourself. Getting? Hello? Hello? Yes sir. हा ओके. जर बोलायचं नसेल तर म्यूट करून घे चला स्वतःला. हे झालं पुढे add these values. कंप्लीट केलं. Yes, sir. Yes, sir. Yes sir. नेक्स्ट एक्झाम्पल. सर प्रिव्हियस पेज दाखवा ना. प्रिव्हियस पेज. इथं काय नुसतं ए आणि बी लिहिलं आपण, काय नाही लिहिलं. ओके कम्प्लीट. सेकंड एक्झाम्पल. f of x is equal to x minus 3 bracket cube x plus 2 चा bracket square in again the same interval -2 3. सॉल्व करू शकता का हे? f of x is equal to okay where a is equal to what is value -2. and b is equal to 3. 3.
सॉल्व्ह होतंय का? फर्स्ट सेम तसंच कॉपी करा इकडचंच. मी सॉल्व्ह करतोय बघा इकडं. हे बा ह्याचा क्यूब आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे. a इज इक्वल टू -3, b इज इक्वल टू -2 आणि इथं 3. सेम येणार सगळं, नो चेंज. इथं क्यूब आहे आणि इथं स्क्वेअर आहे. करेक्ट आहे का? हा येस सर. हा. आता याचा फक्त डेरिव्हेटिव्ह थोडा चेंज होईल इथनं पुढे. डेरिव्हेटिव्ह कसा येणार? x+2 फर्स्ट टर्म ऍज इट इज, x+2 चा स्क्वेअर ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू x - 3 चा स्क्वेअर Where? इंटू 1. ओके, काय गरज नाही. प्लस पुढे x - 3 चा क्यूब ऍज इट इज इंटू, बापरे चुकलं, 2 टाइम्स x+2 आलं हे. नेक्स्ट काय येणार? c यस c+2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 c - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c - 3 ब्रॅकेट क्यूब 2 टाइम्स c+2. करेक्ट आहे का माझं? Yes, sir. इक्वेट दिस व्हॅल्यू टू 0. इक्वेट दिस व्हॅल्यू टू 0. काय येतं बघा? c+2 चा स्क्वेअर 3 टाइम्स आणि हा येतो 3 चा स्क्वेअर प्लस c - 3 क्यूब 2 टाइम्स आणि c+2 चा इज इक्वल टू 0. सगळं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. इथं बघा c - 3 चा स्क्वेअर आणि इथं c+2 दोन्ही मध्ये टेक आउटसाइड आणि त्याला शिफ्ट करा इकडे डिनॉमिनेटरला. तो कॅन्सल होईल. काय काय राहतं बघा? c+2 पहिल्यामध्ये राहिला आणि दुसऱ्यामध्ये काहीच राहत नाही. 3 टाइम्स प्लस दुसऱ्यामध्ये काय राहतं? इट इज c - 3 स्क्वेअर ऑलरेडी बाहेर गेलाय आपला 2 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का माझं? बघा करेक्ट आहे का बघा माझं? पहिल्या टर्म मधून c+2 म्हणजे c+2 कुठली टर्म कॅन्सल केली? c+2 आणि c - 3 चा स्क्वेअर दोन्ही मध्ये आहे तो कॉमन घेतला आणि त्याला डिवाइड करून टाकलं. तो डायरेक्ट कॅन्सल होतो. बरोबर आहे का माझं? Yes, sir. आफ्टर सिम्प्लिफाइंग 3c प्लस 6 पहिली टर्म प्लस 2c -9 -6 ब्रॅकेटने मल्टिप्लाय केल्यानंतर 2c प्लस 3c किती आलं? 5c. हे प्लस 6 - 6 Is आहे का? equal to 0. ओके, प्लस 6 - 6 cancel is equal to 0. Therefore c is equal to 0. 0. 0. Yes, which lies between -2 to 3. Correct? Yes, sir. c is equal to 0. This is the value. आलं का? कम्प्लीट केलं का सर्वांचं? बघा कम्प्लीट करा ज्यांचं राहिले ते. येस सर. Third example, y is equal to x into x minus 2 into x minus 3 in the interval 0, 3. In the interval 0, 3. Verify Rolle's theorem in the interval 0, 3. तुम्ही याला असं लिहू शकताय y is equal to कुठल्या फॉर्म मध्ये? तीन टर्मचं मल्टिप्लिकेशनचं रूल माहिती आहे का तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा असतो? d/dx ऑफ uv/w कोणाला माहिती आहे? कसा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह? सेम तोच. अगोदर आपण एक ऍज इट इज ठेवायचा, तर 2 ऍज इट इज ठेवायचा. 2 कॉन्स्टंट ठेवायचा, तिसरा डेरिव्हेटिव्ह. गुड. uw d/dx ऑफ v आणि लास्टचा vw as it is d/dx of u. हा रूल चालतो इथे तिघांचा प्रोडक्ट. ओके, सोपं जाईल, तो रूल यूज करा.
तुम्ही मल्टिप्लिकेशन करून लिहिलं तरी पण चालतं बरं का, पण मल्टिप्लिकेशन पेक्षा मला सोपं वाटतं ते, बरोबर का? मल्टिप्लिकेशन करून घेण्यापेक्षा डायरेक्ट अप्लाय करा. एबीसी एक ऍज इट इज, दोन ऍज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह, दोन ऍज इट इज एकाचा डेरिव्हेटिव्ह. व्ही चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय युव्ही, व्ही डब्ल्यू ऍज इट इज. ओके, हा रूल अप्लाय करा, इथं येईल a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 3. पहिल्या दोन स्टेटमेंट ऍज इट इज, तिन्ही स्टेटमेंट ऍज इट इज लिहू शकताय ना ते? Yes, sir. कंटिन्युअस, डिफरन्शिएबल आणि एफ ऑफ झिरो किती? झिरोच येते, आणि एफ ऑफ बी पण झिरोच येतो, दॅट इज एफ ऑफ 3, such that f dash of c is equal to 0. f dash of x किती येतो बघा, x minus 2, x minus 3 as it is. x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. x into x minus 3 as it is. x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1. हा. नेक्स्ट x into x minus 2 as it is. x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 1. आलं? f dash of c is equal to 0 करा फक्त. हे येतं c minus 2 c minus 3 plus c into c minus 3 plus c into c minus 2. Okay, this is our equation. Solve the equation, we'll get the value of c which is equal to 0. Solve करू शकता का हे? c square किती येतं हे? c square minus 5c plus 6, c square minus 3c plus c square minus 2c is equal to 0. c square म्हणजे आता 3c square minus 5 3 2 म्हणजे 10c 10c plus 6 is equal to 0. इक्वेशन करेक्ट आहे का बघा माझे? इक्वेशन करेक्ट आहे का एकदा चेक करा. नोट्स वगैरे अपलोड केले आहेत, चेक केलं का तुम्ही? हॅलो, Yes, sir. नोट्स अपलोड केलेले आहेत, नोट्स एमसीक्यू आणि एक्झाम्पल. व्हेरीफाईड एव्हरीवन? आणि कॅल्क्युलेटर यूज करून मला सी ची व्हॅल्यू सांगा. कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं विसरलं नसेल आतापर्यंत. आपल्याला आता डिग्री 2 ची इक्वेशन घ्यायची. आपण लॅम्बडा फाइंड आउट केलं होतं बघा, तिथं डिग्री 3 घेतली होती, आता डिग्री किती आहे आपली? 2. मला सी ची व्हॅल्यू सांगा फक्त. विच लाइज बिटवीन द इंटरवल 0-3, पॉझिटिव्ह व्हॅल्यू डेसिमल पॉइंट मध्ये. Sir, 5 plus under root 7 divided by 3, sir. किती? 5 plus under root 7 divided by 3. ए नाही, मला डायरेक्ट डेसिमल पॉइंट मध्ये व्हॅल्यू पाहिजे. यूज कॅल्क्युलेटर. हा, 2.54. 2.54 and 0.78. दोन येतात का व्हॅल्यू? नाही Yes, सर, एकच sir. झाली. Yes, sir. दोन आले सर.
and point दोन येतात. 78 हा येस सर येस सर 2 व्हॅल्यू आहेत. 2.54 0.78 करेक्ट आहे का हे? येस Yes, सर येस sir. सर. हा Yes, sir. त्यातली कुठलीही एक व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता. कन्सिडर एनी वन ऑफ द व्हॅल्यू. याला शिफ्ट एबीसी प्रेस करा की शिफ्ट एबीसी प्रेस करा बरं. नाही सिरीज. येत नाही का? नाही येत सर. ओके ठीक आहे चालतं. या दोन्ही पैकी एक व्हॅल्यू तुम्ही कुठलीही कन्सिडर करू शकता. नो इश्यू. ओके दिस इज अवर आन्सर. बोथ व्हॅल्यूज आर लाईज बिटवीन 0 to 3. ते म्हणतं मिनिमम ऍटलीस्ट वन एक व्हॅल्यू एक्झिस्ट होतात. दोन झाल्या नो इश्यू. आता लक्षात सर्वांना हे. चौथं एक्झाम्पल y इज इक्वल टू एक मिनिट आपल्या याच्यामध्ये काय आहे का बघतो मी थांबा एक मिनिट. हा लास्ट एक एक्झाम्पल आहे तुमचं. तुम्ही सॉल्व्ह करा मला आन्सर सांगा फक्त. y इज इक्वल टू sin x अपॉन e रेस टू x. आवाज येतो कोणाचा तरी ढवळे. इन क्लोज इंटरवल 0 पाय. कम्प्लीट करा आणि मला आन्सर सांगायचं. A is equal to 0 and B is equal to pi. Correct. A is equal to 0, B is equal to pi. होता का सॉल्व? पाय बाय 4. पाय बाय 4. डायरेक्ट व्हॅल्यू म्हणली काय? थांबा मला चेक करू द्या आन्सर किती येते. आन्सर इज पाय बाय 4 करेक्ट. गुड. कोण आहे? बंडगर आहे का? आन्सर कोणी सांगितलं का ह्याच्यातनं सांगितलं? आन्सर आता कोणी सांगितलं? सोडवले सर. सलगर. येस सर. बघा डेरिव्हेटिव्ह क्वोशंट रूल अप्लाय करावा लागेल इथे. साइन 0 0 असतो आणि साइन पाय पण 0 असतो दोन्ही पण. त्याच्यामुळं f ऑफ 0 इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू f ऑफ पाय येतात. बरोबर ना? साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते आणि साइन पाय पण किती असतो? 0. त्यामुळे हे येतं तिसरी कंडिशन. f डॅश डेरिव्हेटिव्ह किती होतं बघा. f डॅश ऑफ x फर्स्ट काय असतो? n d डॅश sin x as it is. पाय बाय 4 सर. हा ओके. e रेस टू x मायनस e रेस टू x as it is याची व्हॅल्यू येईल sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. dash of x cos x minus sin x upon e raised to x आहे. काय म्हणताय? Derivative e raised to x correct. cos x minus sin x upon e raised to x. नाही याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा घेतला? क्वोशंट रूलने घेतला कसा घेतलाय?
Yes, E sir. raised to x वर Control. घेतलाय सर. वर घेतलंय म्हणजे कॉमन घेऊन कॅन्सल केलं असं म्हणताय का? Yes, sir. हा मग करा ना, काय प्रॉब्लेम. मी डेरिव्हेटिव्ह दिलं हो. चुकीचं झालं सर. असं म्हणतो का? हा सर पहिल्यांदा कॉस येते Cos. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. E raised to x वर Yes, येतच नाही. sir. हा 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 असं असतं. काय येत नाही वरती? सर करेक्ट आहे तर करेक्ट आहे. पहिला कॉस येते नंतर sin. cos हो का? x sin x येते. बरोबर आहे बरोबर आहे. डिनॉमिनेटर हा हा ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आहे सर बरोबर आहे. हा हा पहिल्यांदा म्हणतंय की याचा डेरिव्हेटिव्ह येतो न्यूमरेटरचा. Yes, करेक्ट sir. आहे. म्हणजे Yes. sin x चा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. ओके ओके. इथं येईल cos x आणि इथं येईल sin x. करेक्ट आहे आता? Yes sir. Yes, sir. येस सर. म्हणजे f dash of x आला तुमचा cos x minus sin x. करेक्ट? Upon e raised to x. e raised to x upon e raised to x. Now f dash of c is equal to किती येतं हे? Cos c. सर ई Cos रेस c minus एक्स स्क्वेअर E raised to येते x Square. कॅन्सल होते ना सर. square. डिनॉमिनेटर. Yes. Okay, which is equal to 0 implies sin c is equal to cos c, and sin c is equal to cos c is possible only for c Pi is by equal 4. to, 5/4. and which lies between. 0 to pi. Yes, correct आहे हे. येस सर. हा ओके. एवढं बस झालं. उद्याच्या सेशनला आपण पुढचं पार्ट बघूया. आता काय डाऊट वगैरे असेल तर विचारा तुम्ही. का पुढे जायचं अजून? Yes, sir. One example. नाही हो, एक्झाम्पल एवढेच आहेत, 3च आहेत माझ्याकडे. बरं ठीक आहे, एक एक्झाम्पल ऍड करतो थांबा. नेक्स्ट चौथं, फोर्थ एक्झाम्पल. f of x is equal to that x plus wait, let me check. जे एक्झाम्पल आले तेच घेऊया. x plus 2 bracket cube. X plus 2 bracket cube x minus 3 bracket raised to 4 in the closed interval -2 3. आपण हे एकदा सॉल्व्ह केले वाटते. आता थोडे नंबर्स कमी जास्त केलेत मी, पण पॅटर्न तसाच आहे, सेम पॅटर्न. सॉल्व्ह करता येईल का हे? येस सर. ट्राय करू, मला फक्त आन्सर तेवढं सांगा बस. ठीक आहे. वन अपॉन 7.
1/7. Hello. Hello. Yes, Yes, sir. sir. आलं का? 1/7, sir. Yes, sir. 1/7. Good, 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 good. Visualize between minus open interval -2 to 3. Good. ठीक है, बस झाले एवढे एक्झाम्पल.
आता काही शंका वगैरे असेल तर विचारा तुम्हाला याच्यामध्ये, नसेल तर आपण इथं स्टॉप करूया. मीन व्हॅल्यू थेरम सर्वांना क्लिअर झाला असेल व्यवस्थित पहिला, आणि उद्याच्या सेशनला दोन्ही मीन व्हॅल्यू थेरम ॲट अ टाइम घेऊया एका सेशन मध्येच, 2 एक्झाम्पल घेऊन संपून टाकूया चॅप्टर. ठीक आहे. येस सर. हा, आणि युनिव्हर्सिटी सर्क्युलर आलेला आहे की आपण एक चॅप्टर कुठला तर कमी होणार, आपले 6 चॅप्टर आहेत ना, त्यातला 1 युनिट हा. कमी होणार आहे, 1 युनिट कमी होईल. त्याचं म्हणजे काय म्हणतो, आज मीटिंग होईल, आज नाही तर उद्या मे बी मीटिंग होईल आणि तो डिसाइड होईल कुठला चॅप्टर कॅन्सल करायचा. त्यानुसार उद्याच आहे मीटिंग, 10 वाजता आहे. मग ते कॅन्सल होऊन तुम्हाला उद्या कळेल की कुठला चॅप्टर यातला कमी केला गेला. या 2 पैकी तर नसणार नाही, पुढच्या राहिलेल्या 4 पैकी एखादा कमी केला जाईल. त्यामुळे आपल्याकडे फक्त 5च युनिट आहेत, त्यातले आपण 2 संपवलेले आहेत, म्हणजे 3 राहतात. मी साधारण एका महिन्यामध्ये आपला सिलेबस संपवून जाऊ शकतो. पुढच्या 20 मार्च पर्यंत, 20 एप्रिल पर्यंत आवर सिलेबस इज गोइंग टू बी एंड. ओके. जास्त फोकस एमसीक्यू वरती करायचंय. जर तुम्ही साधारण लक्षात येत असेल तर बघा, सध्याच जे आपण म्हणतोय सध्याचा जो ट्रेंड आहे तो एमसीक्यू एक्झाम साठीच आहे, लक्षात येत असेल सर्वांना. ठीक आहे. येस सर. त्यामुळे मोर फोकस विल बी ऑन एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स. गेटिंग. जेवढं जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढे जास्त एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायची. आम्ही मॅट्रिकच्या 2 टेस्ट घेतल्या होत्या आणि त्याच्यावरून आता ही आयएससी म्हणजे 3 टेस्ट होतील आपल्या मॅट्रिक्स वरती. ठीक आहे. तसंच सक्सेसिव्ह वरती पण आपल्या 2-3 टेस्ट होतील. आता हे चॅप्टर संपला की लगेच पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती टेस्ट घेतली जाईल, चॅप्टर टेस्ट 2. ओके. लक्षात आहे सर्वांना? सगळ्या सब्जेक्टला तसंच करायचं, एमसीक्यू वरती जास्त फोकस ठेवायचा अभ्यास करताना. आपण थेरॉटिकल का घेतोय, जे 70% आणि 30% पॅटर्न आहे त्यातला 30% ती थेअरी होऊ शकते असं आहे, की जो आता खूपच कमी होत आलेला आहे असं मला वाटतंय. असं काही ते काही ऑफिशियल नाहीये, पण साधारण माझा गेस येतो. ठीक आहे. थेअरी सोबतच एमसीक्यू ला जास्त महत्व द्यायचं. ठीक आहे.